तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आणखी एक प्रश्न आहे पहा, आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच. अधोरेखित केलेल्या शब्दांचा किंवा अधोरेखित केलेल्या शब्दांचे हे ओळखा, पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा किंवा शब्दांचा जाती ओळखा. आता या ठिकाणी पहा, वेल हे शब्द दिलेला आहे आणि वेल ह्या शब्दाला सगळ्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द आहे. आता बघा, जर वाक्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर पहिल्या वाक्यात आपल्या लक्षात येईल की आर्ची जम्पड इनटू द वेल. आर्ची जम्पड इनटू द वेल, आर्चीने विहिरीमध्ये उडी मारली. आता वेल हा शब्द आपल्याला माहित आहे, वेलचा अर्थ विहीर आहे. विहीर हा शब्द काय आहे? विहीर, नाउन आहे, त्यामुळे पहिला शब्द नाउन आला. आता आय एम वेल, आता हा शब्द वेल आहे, पण वेल शब्द कोणासाठी माहिती सांगतोय? आय एम वेल म्हणजे वेल आय, म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. अगदी बरोबर आहे, ऍडजेक्टिव्ह. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. वेल बिगन इज हाफ डन. आता बघा, बिगिन हा क्रियापद आहे, मग क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो? क्रियाविशेषण. इंग्लिशमध्ये ऍडवर्ब. ऍडवर्ब आहे. वेल बिगन इज हाफ डन, चांगल्या कामाची सुरुवात हे निम्म काम झाल्यासारखं असतं. आय एम युअर वेल विशर. आता विश म्हणजे इच्छा, विशर म्हणजे नाउन आहे, आणि कसला विशर आहे? वेल विशर आहे, म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द परत ऍडजेक्टिव्ह असतो. टीयर्स वेल अप इन हर आईज, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले. वेल अप, कलेक्ट झाले म्हणजे वेल अप झाले. वेल अप म्हणजे काय? एकत्र होणे, एकत्र येणे, म्हणजेच काय? थोडक्यात वर म्हणून काम करते. टीयर्स वेल अप इन हर आईज. वेल इट्स ओके, वेल इट्स ओके. पुढे काय? एक्सक्लेमेटरी मार्क आहे. वेल म्हणजे काय आहे? उद्गार काढलेला आहे, म्हणजे सडन फिलिंग. म्हणजे काय म्हणतो आपण? एक इंटरजेक्शन. आणि शी पास द टेस्ट वेल इट वॉज एक्सपेक्टेड. ती परीक्षा टेस्ट पास झाली हे त्याच्याकडून अपेक्षित होते. दोन वाक्यांना किंवा दोन क्लॉजला काय करते? जोडण्याचं काम करते. दोन शब्दांना, दोन वाक्यांना जोडणारा शब्द असतो, ज्याला आपण काय म्हणतो? कंजक्शन. या ठिकाणी वाक्यामध्ये कंजक्शन आहे. मला वाटते विद्यार्थ्यांना मित्रांनो हा पार्ट तुम्हाला बऱ्यापैकी कळला असेल. असं तुम्ही जर व्हिडिओ पाहिलं, नवीन व्हिडिओ पाहिलं आणि लाईक आणि सबस्क्राईब केलं तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ करतील. थँक्यू.